ज्योतिष नाटकावरून खांडेकरांनी लिहिलेलं नाटक आहे आणि त्याच्यावरून एक जुना सिनेमा जुना नाटक असेल नमक हराम. नमक हराम हा झाला होता. त्यात अमिताभ आणि राजेश खन्ना आणि त्याच्या वडील अशी भूमिका होती. नाटकामध्ये वेगळं आहे. तर जवळजवळ 40 वर्षापूर्वी ही भूमिका मी तेव्हा केली होती. ती आता मी थोडस त्यातलं एक डायलॉग म्हणण्याचा प्रयत्न करतोय. चूक झाली असल्यास जरा सांभाळून घ्या. आणि आता पौर्णिमा मला म्हणत होती पाऊलशे मान तेव्हा म्हणत होते तेव्हा माझी मिसेस माझ्याकडे बघत होती. तर मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. हे दोघं अगदी सुरुवातीला खूप छान मित्र असतात. नंतर तो युनियन लीडर होतो त्याचा मित्र चंदर, त्याचं नाव, ह्याचं नाव धनराज. त्यांच्यामध्ये मग दुश्मनी होते. तर ती इतकी विकोपाला जाते की तो ह्याला अगदी पाण्यात बघतो आणि काय ह्याचं खाऊकी घेऊ त्याला आणि काय सत्यानाच करून टाकू असा असा प्रादुर्भाव. हे डायलॉग त्याचे हे आहेत मी सुरू करतोय. इतकी इतकी तुझी फजिती झाली तरी तुझ्या अजून डोळे उघडत नाही ना? तुला अजून अक्कल येत नाही का? इतकी मिजाज तुला कसली आली आहे? मला काही कळत नाही हे सगळं. मुद्दाम तू माझा पाण उतारा करतोयस आणि माझ्या 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 मला तू पाण्यात बघतोयस. अरे असं का करतोयस तू माझ्याशी? मी इतकं तुला प्रेम दिलं, तुला 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 माझ्या भावासारखा वाढवला तरी हे हे करतोयस तू आता माझ्याशी. पण मला ठाऊक आहे तुला आता तुझ्या तुझ्या पोझिशनचा तुला गर्व झालाय. गर्व. तुला असं वाटतं की आपण धनराज नगरच्या राजा झालोय. राजा आपण हा 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 जो समज झालाय तू काढून टाक. अरे तुला काय वाटतं? तुला काय वाटतं की तुझे हे कामगार तुझे कामगार तुला साथ देतील? हा? अरे तू हे चुकतोय, अगदी चुकतोयस. हे बघ तुला सांगून ठेवतो मी तुला. हे कामगार तुझे आहेत ना सारे सगळे एक जात कुत्तरडे साळे कुत्तरडे कुत्तरडे. फरक एवढाच की कुणी एका उष्ट्या हाडकावर राजी तर कुणी कुणी शिळ्या भाकरीच्या तुकड्यावर. अजून तुला पटत नाही मी काय म्हणतो ते? मग तू नीट ऐक. आणि हे बघ हे साले कुत्तरडे कामगार तुझे हे तुझ्या पाठीशी काय उभे राहणार आहे? अरे मी मी तुला सांगतो मी तुझा सत्यानाश करेन आणि तेव्हाच मी म्हणेन त्या धनराज हे बघ मी तुला अजूनही सांगतोय तू मान फिरवलीस अशी पण मान फिरवून तू माझ्याकडनं जे मी सांगतोय ते ऐक. आणि तसं नाही वागलास तर तू माझ्याशी जी दुश्मनी बोलली आहे ना ती तुला खूप 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 अवघड जाणार आहे सांगतो तुला. अरे पुढच्या गुरुवारी जी महासभा होणार आहे ना त्या महासभेमध्ये तुझे सगळे कामगार तुझी गाढवावरून धिंड काढणार आहे. धिंड. मला मला वाईट वाटतं रे. तो दीड दमडीच्या जगदाळे त्याला तुझी गाढवावर गावभर धिंड काढायची आहे आणि तुझे सगळे कामगार त्याच्यासाठी हापापून बसलेत रे. हापापून बसलेत. अरे का का तू ह्या सगळ्या अशा अशा या हलकट लोकांच्या नादी लागलायस आणि त्यांच्यासाठी तू माझ्याशी संबंध बिघडवतोस? माझ्याशी तुला अरे तुला अक्कल आहे की नाही? काय कळतं की नाही तुला? अरे अरे तू ऐक माझं. तू ऐक. नाही ऐकलंस तू बर्बाद होशील. हे सांगून ठेवतो मी तुला बर्बाद होशील. तुला ऐकू येत नाही का? मी काय सांगतो ते ऐकू येत नाही का तुला? ठीक आहे नको बोलूस तू. अरे अक्षय तू सुद्धा अवलाद कोणाची अवलाद तू? एका एका भिकारड्या कामगाराची झोपडीमधल्या कामगाराची अवलाद. तुझ्यात हा खानदानीपणा येणार कुठून? हे बघ तुला हे अक्षरच सांगतोय. भांडणाला सुरुवात तू केली आहेस. ते जास्त होण्याच्या आत तू माघार घेऊन ते मिटवून टाक. नाहीतर याद राख तुला तुझ्या अंगाला राख पासून तुझा सत्यानाश मी करून टाकीन. अरे तुझा चित्ता काढून जाईल तुला.
हा हा धनराज देशमुखचा शब्द आहे. चल चला लाग. इतकं सगळं झाल्यानंतर त्याचं जे प्रेम असतं धनराज विषयी, पुढे घ्या. बोलत नाहीये का? एवढंच एवढं. तर त्याची बायको धनराजचा हात हे संताप आणि त्याचं हे त्रास बघवत नाही बायकोला. तर ती चंदरला ट्रक खाली चिरडून मारायला लावते, सुपारी देते ते. आणि हे जेव्हा चंदरला कळतं की आपला मित्र म्हणजे इतका तो त्याच्यावर चौताळलेला असतो, चिडलेला असतो, त्याचा सत्यानाश होईल मागे आलेला असतो. पण ह्या धनराजला जेव्हा कळतं की आपला मित्र आता आपल्या बायकोने मारलाय, तेव्हा तो अगदी शॅटर्ड होतो, शॅटर्ड. आणि मग त्याचा तो कल्पांत आहे समथिंग डिफरंट. तो बायकोला म्हणतो, तू मारलास माझ्या चंदरला, तू अगं ट्रक खाली चिरडून त्याचा जीव घेतलास. अगं तू माझी बायको नसती तर मी तुला गोळ्या घातल्या असतं, ठार केलं असतं, ठार. हे काय केलंस तू? हे करायला सांगितलं होतं का मी तुला? अरे चंदर हे काय झालं रे? काय झालं हे? काय झालं? अरे तू मला हवा होतास चंदर, तू मला हवा होतास, तू मला हवा होतास. माझ्या मित्र समजावून सांगितलं की माझ्याशी दुश्मनी करू नकोस, पण त्याचा परिणाम असा होईल हे मला माहित नव्हतं रे, मला माहित नव्हतं. The whole world is dead. The whole world is dead. He had no business to die so soon. Chandar, you had no business to die so soon. अरे का तू माझ्यावर एवढं प्रेम केलंस? का? अरे आणि इतकं प्रेम केल्यानंतर तू माझ्याशी एवढं वैर का केलं? माझ्याशी एवढं दुश्मनी का केली रे? का का का